नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी पाठ क्रमांक 11 स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर. यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सुनील चिंचोलकर सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. तसेच त्यांच्या कार्याबद्दल अनेक मान्यवर संस्थांकडून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांनी या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग वर्णिलेले आहेत. यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचे वर्णन त्यात केलेले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आता पाठाला सुरुवात करणार आहोत. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. भारताची जर आपल्याला सेवा करायची असेल तर प्रथम आपण आपला भारत देश पूर्णपणे पाहून घेतला पाहिजे. याकरिता स्वामी विवेकानंदांनी भारत यात्रा करण्यास सुरुवात केली. भ्रमण करणे म्हणजे सर्वत्र फिरणे. त्यांनी ठरवले की आपल्याला जर आपला भारत देश जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा सर्वत्र फिरले पाहिजे. आपला भारत देश आपण पाहिला पाहिजे. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तके न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसेच बहुतेक हा साधू करत असेल. शिष्यांनी हे सगळे स्वामीजींना सांगितले. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला जर शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. जेव्हा स्वामीजी पोरबंदरच्या इथे वास्तव्यास होते तेव्हा त्यांना
वाचनासाठी इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचण्यासाठी मिळाले आणि ते रोज एक खंड वाचायचे आणि ग्रंथपालाला ते परत करायचे. एवढे मोठे खंड एकेका दिवसात वाचून परत करणे हे ग्रंथपालाला अशक्य वाटले. म्हणून त्याने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, तुमचे स्वामीजी खंड न वाचता परत करतायत वाटतं आणि एका दिवसात असा खंड वाचून होणे शक्यच नाही. काही काही लोकांना अशी सवय असते की नुसती पानं चाळायची, वाचल्यासारखं दाखवायचं आणि तो परत करायचा. असंच बहुतेक तुमचा साधू करत असेल. शिष्यांनी ही गोष्ट जेव्हा स्वामीजींना सांगितली तेव्हा स्वामीजी स्वतः चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी ग्रंथालयात गेले आणि त्यांनी ग्रंथपालाला चौथा खंड मागितला आणि सांगितलं की माझे पहिले तिन्ही खंड वाचून झालेले आहेत. तुम्हाला जर काही शंका येत असेल तर तुम्ही मला त्यातले काही पण विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या तिन्ही खंडातले आडवे उभे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. बघा हा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ग्रंथपालाने त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा स्वामीजींनी त्यातलं अर्ध पाऊण एक पान अगदी कंठस्थ म्हणजे तोंडपाठ त्यांना म्हणून दाखवलं आणि त्या ग्रंथपालाच्या लक्षात आलं की अरे बापरे, या माणसाचा वाचण्याचा वेग तर अफाट आहेच. आणि तो ते बघून अतिशय थक्क झाला. खेत्रींच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. यापुढे जाऊन जर प्रयत्न केला आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथांचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पाणीच्या पाणी मी वाचू शकतो. यानंतरचा पुढचा प्रसंग आहे तो खेत्रीच्या महाराजांच्या येथील. आणि खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारलं की एवढं सगळं लक्षात ठेवणं तुम्हाला कसं शक्य आहे बाबा? आणि मग स्वामीजींनी खेत्रींच्या महाराजांना दिलेलं उत्तर फार तर्कशुद्ध आहे, म्हणजे तर्काला धरून आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की मी माझं मन कुठंही एकाग्र करू शकतो. माझा तासनतास ध्यानाचा बसण्याचा अभ्यास आहे, त्यामुळे मी जे वाचतो आणि त्याच्यावर मी माझं मन केंद्रित करतो, त्यामुळे ते माझ्या लक्षात राहतं, ते माझं पाठ होऊन जातं. ते म्हणतात पुढं, आपण जे मुलांना शिकवतो की नाही, शब्द शिकवतो, वाक्य शिकवतो, आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाचता येणे आणि वाक्य लिहिता येणे ही आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. पण त्याच्या पुढं जर आपण गेलो, प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची म्हणजे डोळ्यांची शक्ती आपण विकसित करू शकतो. तर आपल्याला एकदम परिच्छेदच्या परिच्छेद वाचता येईल. सहज आपल्याला त्या गोष्टीचं एकाग्रतेमुळे
मजकुराचं आकलन होईल आणि ती गोष्ट आपल्या स्मरणात राहील. स्वामींना एका दृष्टिक्षेपात एक अखंड परिच्छेद वाचता येत असे. काही काही वेळा ते एका दृष्टिक्षेपात पुस्तकांचे संपूर्ण पान वाचून काढू शकत असत आणि तेच त्यांनी खेत्रींच्या महाराजांना सांगितलेले होते. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तेथे आपण गेलो तर कन्याकुमारीला समुद्राच्या आत 1-1.5 फरलांग म्हणजे फरलांग हे अंतर मोजण्याचं एक माप आहे बरं का मुलांनो. आणि एक अष्टमांश मैल म्हणजे 1 फरलांग. 1 फरलांग म्हणजे 201 मीटर अंतर. या 1-1.5 फरलांग अंतरावर 2 मोठी कातळे म्हणजे खडक त्यांना दिसून आले. आणि ते खडक पाहिल्यानंतर ते जेव्हा कन्याकुमारीला होते ना, ते खडक पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण जर तिथे गेलो तर. आता कन्याकुमारीला आल्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं आणि अतिशय त्यांना छान वाटलं. सगळीकडे बघितल्यानंतर सगळीकडे पसरलेला समुद्र आणि त्या समुद्रामध्ये 2 शिलाखंड त्यांना ते दिसून आले आणि तिथे जाण्याची इच्छा त्यांना निर्माण झाली. त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले, ते काय आहे? नावाडी म्हणाले, त्याला श्रीपाद शिला म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही आहे. तो शिलाखंड हे देशाचे टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावे. कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांचन संन्यासी आहे. नावाडे म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा. आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, उडी मारल्यानंतर कल्पना करा, फरलांग 1.5 फरलांग अंतर पोहोच जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यासारखे असतात. एखादा मनुष्य जर जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून खाऊन टाकतात. स्वामीजींनी ते 2 शिलाखंड बघितल्यानंतर त्यांनी तिथल्या नावाड्यांना विचारले की ते काय आहे. तेव्हा त्या नावाड्यांनी सांगितले की ते श्रीपाद शिला म्हणतात त्यांना. मग स्वामीजींच्या मनात आले की आता आपली भारत यात्रा इथे संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलो आहोत, पण आपण जिथे उभे राहिलो आहोत ते देशाचे टोक नाही आहे. ते शिलाखंड देशाचे टोक आहे. आपण तिथपर्यंत जायला पाहिजे आणि कन्याकुमारीच्या चरणी आपली भारत यात्रा आपण समर्पित केली पाहिजे. म्हणून त्यांनी त्या नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला त्याचे 5 पैसे द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांचन संन्यासी आहे. निष्कांचन म्हणजे माझ्याकडे काहीच नाही. अत्यंत गरीब असा मी आहे. नावाडी म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा. आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला तिथे सोडणार नाही. हे ऐकल्यानंतर स्वामीजींनी एकदम सागरामध्ये उडी मारली. बघा, हा 1.5 फरलांग अंतर पोहळून जायचं म्हणजे काही चेष्टा नाही. त्यात स्वामीजींना त्यातला एक धोका माहीत नव्हता. आणि तो धोका म्हणजे कोणता? तर कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे होते
आणि हे शार्क मासे इतके जबरदस्त होते की त्यांचे दात हे हत्तीच्या सुळ्यासारखे होते. एखादा मनुष्य जर जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून खाऊन टाकायचे. जेव्हा स्वामीजी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले, या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपलात तर. स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. त्या नावाड्यांना माहिती होतं की त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि हे शार्क मासे माशांच्या तावडीमध्ये जर स्वामीजी सापडले तर नक्कीच ते त्याला खाऊन टाकतील. म्हणून ते नावाडीसुद्धा जेव्हा स्वामीजींनी समुद्रात उडी मारली ते नावाडीसुद्धा घाबरून गेले. लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि त्यांनी स्वामीजींचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यांना असे वाटले की या माणसाला वाटेत काही संकट आले, या माणसाचा दम संपला तर अनेक संकट निर्माण होतील. स्वामीजी जेव्हा त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी काही सामान्य असा संन्यासी नाही, हा अद्वितीय शक्तिशाली असा मनुष्य आहे. स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथे राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायचे आणायचे. त्यांना हाका मारायचे, पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत. त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले. पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकटं असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. नावाडी घाबरून गेले आणि ते स्वामीजींच्या पाठोपाठ त्या शिलाखंडावर पोहोचले. स्वामीजी त्यांना म्हणाले की मी आता 2-3 दिवस इथे राहणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर ते नावाडी थक्क झाले, आश्चर्यचकित झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे राहिले, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाही तर ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावं, खायला आणावं असं म्हणून हे नावाडी त्यांना दररोज काही ना काही त्यांना खाण्यासाठी आणायचे, त्यांना हाका मारायचे. पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्ये, म्हणजे मनातील अत्यंत उच्च उदात्त भाव, निष्ठा पूर्णपणे त्यांची विरघळून गेलेली आहे, या भावसमाधीमध्ये सामावून गेलेले आहे. त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना खूप वाईट वाटले की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हटले. त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रेरित झाला. म्हणजेच मनातील त्यांची जी खळबळ होती अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल आणि जितकी प्रतिकूलता असेल, म्हणजे विरुद्ध परिस्थिती असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसाला कोणत्याही गोष्टीला सामना करण्यासाठी धैर्य राहत नाही, तो कोमेजून जातो. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये संघर्ष असला पाहिजे, थोडी संकट ही माणसाच्या जीवनात असलीच पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलत जाते. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तेथे राहिले. 3 दिवस 3 रात्री ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते.
डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, ज्यांना जेवायला अन्न नाही. त्यांना आपण वेदांतांचा काय उपदेश करत असतो? भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. त्या कातळावर स्वामींनी 3 दिवस आणि 3 रात्र काढल्यानंतर ध्यानधारणा केली. भारत मातेचे चिंतन केले. संपूर्ण भारत भ्रमणामध्ये स्वामींना भारताच्या विदारक स्थितीचं दर्शन घडलेलं होतं. सामान्य माणूस अजूनही अर्धपोटीत जीवन जगतो. अशा माणसांना जर आपण वेदांत सांगितले तर हे त्यांना कितपत पटणारे आहे? आणि जे आपण सांगतो ते धादांत म्हणजे अगदीच खोटं आहे. लोकांना आधी 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे आणि मग आपण त्यांना धर्म शिकवला पाहिजे. आणि अशीच वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी सर्व संग्राहक, सर्व गोष्टींचा स्वीकार करणे आणि सर्व गोष्टी समजून घेण्यास स्वीकारणे हे समन्वयाचे सूत्र आपण समाजाला समजावून सांगितले पाहिजे. परस्परांनी जुळून घेण्याचं सूत्र स्वामीजींनी संपूर्ण समाजाला समजावून सांगितले. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी त्यांची जी भारत यात्रा सुरू केलेली होती ती भारत यात्रेचा शेवट त्यांनी कन्याकुमारी येथे संपवलेला आहे. पाठातील जे नवीन शब्द आहेत ते शब्द तुम्हाला पुढच्या स्लाईडवर दिसून येतील. नक्कीच स्वामींच्या उदात्त विचारांचा थोडक्यात अभ्यास आणि थोडक्यात माहिती या पाठामध्ये आपण करून घेतली. खरा समाज आणि खरी देशाची जर सेवा करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा समाजाला समजून घेतलं पाहिजे, हा एक विचार त्यांनी या पाठातून आपल्याला सांगितलं. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नक्कीच हा पाठ तुम्हाला समजला असेल. धन्यवाद.